सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी आज सोलापूरमध्ये ऋणानुबंध मेळावा जो आहे तो घेतलेला होता आणि या मेळाव्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे एक पदाधिकारी जे आहेत ते या व्यासपीठावर पाहायला मिळाले आणि त्यांनी मागणी देखील केलेली आहे की राम सातपुते यांना शहर मध्यमधून उमेदवारी द्यावी किंवा त्यांनी ती उमेदवारी लढवावी। ते उमेदवार ते कार्यकर्ते जे आहेत ते आपल्या सोबत आहेत। महेशजी, आपण आज व्यासपीठावर मागणी केली की राम सातपुतेंनी शहर मध्यमधून लढवावी। मुळात आपण शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी आहात, मात्र आज भाजपच्या व्यासपीठावर आपण दिसलेला आहात। नक्की काय यामागचं गणित आहे किंवा काय? राम सातपुते हा एक हिंदुत्व नेता आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये बरेच काही आमदार आहेत। टोटल 11 तालुके 11 आमदार आहेत, त्यापैकी हिंदुत्व मुद्द्यावर बोलणारा हा एकच आमदार आहे। आणि मुळात बाळासाहेब ठाकरेंचं जे हिंदुत्व आहे ते कुठेतरी सोलापूरमध्ये कमतरता भासू लागलं आहे आणि राम सातपुते यांच्या चेहऱ्यामध्ये आणि यांच्या बोलण्यामध्ये यांच्या वागण्यामध्ये आपल्याला बाळासाहेबांचं हिंदुत्व दिसू लागलं आहे। त्यामुळे माझं वैयक्तिक मत आहे की सोलापूरमध्ये जर राम सातपुते लढवले तर चांगलं होईल आणि परवाचं जर इलेक्शनचं निकाल बघितलं तर आपल्या राम सातपुते सोलापूरला गरजेचा माणूस आहे। त्यासाठी मी माझ्या वैयक्तिक मताने मी बोललेलं आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पण मग तुम्ही उद्धव ठाकरे गटाचे आहात, भाजपच्या व्यासपीठावर कशा आलात किंवा काही तुम्हाला बोलवलं गेलं का किंवा काय नक्की इथे येण्याचं प्रयोजन होतं तुमचं? मला कोणी बोलवलं त्या संबंध नाही। मला असं वाटलं की बाबा हा सोलापूर जिल्ह्यासाठी एक हिंदुत्वाचा नेता आहे आणि हे माणूस जर सोलापुराचं नेतृत्व करेल तर मध्यमध्ये सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व करेल तर चांगलं होईल। म्हणून आम्ही या उद्देशाने त्यांना बोलण्यासाठी आलो की बाबा तुम्ही सोलापूर मध्ये म्हणून उभं राहावं आणि सोलापूर जनतेचा विचार केला तर राम सातपुते गरजेचं आहे सोलापूर जिल्ह्यासाठी सध्या। तर त्यासाठी मी वैयक्तिक मताने आलो, मला कोणी बोलवलं नाही, काय नाही, मी स्वतः त्या आलो बोललो आहे। मग मेळावा झाल्यानंतर राम सातपुतेंशी काही तुमचा संवाद झाला का किंवा त्यांनी काही विचारणा केली का तुम्हाला किंवा काय बोलणं झालं का तुमचं? नाही, त्यांच्याशी काय माझं कॉन्टॅक्ट झालं नाही, कारण मी बोललो मी लगेच निघून गेलो। त्यांच्याशी माझं काय कॉन्टॅक्ट काय झालं नाही राम सातपुतेच्या बरोबर। तर हे होते महेश गुंडे, जे खरं तर ठाकरे गटाचे युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख आहेत आणि त्यांनी राम सातपुतेंना शहर मध्यमधून भाजपकडून उमेदवारी द्यावी अशी मागणी जी आहे ती केलेली आहे। त्यामुळे संपूर्ण या मेळाव्यामध्ये हा चर्चेचा विषय जो आहे त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो। कॅमेरामन विजय आवटेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।